आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी भाजप आमदार प्रशांत ठाकूरजी आहे. ठाकूरजी, खरं तर तुमचं TV9 मराठीमध्ये स्वागत आहे. आपण पाहतोय की सध्या पनवेलमध्ये गॅस टंचाई जाणवू लागलेली आहे. त्याकडे कसं पाहता? पनवेल आणि परिसरामध्ये गॅस टंचाईच्या संदर्भामधले काही बातम्या या सोशल मीडियावरून प्रसारित व्हायला लागल्यानंतर माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी आपापल्या परिसरामधल्या जे LPGचे वितरक आहेत त्यांच्याकडे जाऊन या संदर्भातली चौकशी केलेली आहे आणि सर्व ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी गेल्यानंतर कळलेली माहिती की वितरण अतिशय व्यवस्थितपणानं सुरू आहे. मात्र एकाच वेळेला TV वरती पाहत असलेल्या बातम्या, वर्तमानपत्रातल्या बातम्या याच्यामुळं लोकांना ज्या ठिकाणी आपल्याला पुढं भविष्यकाळामध्ये असं तुटवडा भासू शकतो असं जाणवायला वाटायला लागलं, त्या लोकांनी तिथं गर्दी केलेली आहे. आणि जी दैनंदिन मागणी होती त्याच्याऐवजी उद्या परवा नसलं तर काय करावं आणि मग अशा वेळेला युद्धाचा जर धोका आणखीन कायम राहिला तर पुढे मिळालं नाही तर काय करावं, म्हणून ज्यांना आज गरज नाही किंवा ज्यांची गरज आणखी काही दिवसानंतर आहे तीही मंडळी या अशा ठिकाणी रांगेमध्ये उभी राहिली आणि त्याच्यामुळे मोठ्या पावती सगळ्या ठिकाणी रांगा पाहायला मिळालेल्या आहेत. पण या संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं आहे, केंद्रीय सरकारच्याकडून पण आश्वस्त करण्यात आलेलं आहे की घरगुती गॅसच्यासाठी कुठल्याही पद्धतीचा तुटवडा नाही. या उलट घरगुती गॅसच्या पलीकडे जाऊन ज्या ठिकाणी अत्यावश्यक असा गॅस सिलेंडर लागतो पण घरगुती नाही तिथंसुद्धा गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून आज सरकारनं आश्वस्त केलेलं आहे की तिथे दिला जाणार आहे. पनवेल आणि परिसरामध्ये आमचे नगरसेवक, आमचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमचे सरपंच हे आपापल्या परिसरामध्ये गेलेले आहेत आणि तिथे लोकांना आश्वस्त करण्याचा, लोकांच्या मध्ये असलेलं भीतीचं वातावरण कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. सगळ्या वितरकांच्याकडून, शासकीय अधिकाऱ्यांच्याकडून यामध्ये कुठल्याही पद्धतीनं तुटवडा किंवा गंभीर परिस्थिती नाही याची आम्ही खात्री करून घेतलेली आहे. काही ठिकाणी ठाकूर साहेब आपण पाहतोय की ब्लॅकने देखील विकले जातात आहे. म्हणजे त्याचे जे भाव असतात ते चढे भाव असतात आहे. खरं तर असं आहे की तुम्ही जी गोष्ट तुम्हाला रांगेमध्ये तुमच्या वेळेनुसार हवी आहे ती घेण्यासाठी तयार नसलात की अशा पद्धतीनं रुटीन बाजूला टाकून कोणीतरी कृत्रिम तुटवडा निर्माण करणारे आणि त्याचा फायदा घेऊन ब्लॅक करणारे अशी मंडळी आढळत आहेत. अशा पद्धतीनं जर ब्लॅक करणारे आमच्या ग्राहकांना कोणी आढळले तर त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यांना योग्य त्या पद्धतीनं योग्य ते शासन देण्यासाठी आम्ही निश्चितपणानं पाठपुरावा करू. काही नागरिक पॅनिक देखील होत आहे, खरं तर गॅस मिळत नाही म्हणून. नाही, पॅनिक जे होणारे नागरिक आहेत त्यांना आवाहन करतो मी या ठिकाणी की आपण TV आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून पाहिलेलं आहे की राज्याचं प्रशासन, केंद्राचं प्रशासन आपल्याला किमान पुढचा महिनाभर गॅस मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे आवश्यक तो साठा आहे. त्यामुळे कुठेही पॅनिक होण्याची गरज नाही. अचानकपणानं लोक रांगा लावत आहेत त्यामुळे मागणी वाढते आहे आणि मग कुठं ना कुठं तरी जे लोक जास्त हळवे असतात अशा लोकांच्यामध्ये घबराट निर्माण होते आहे. त्या सगळ्यांना आमचं सांगणं आहे की कुठेही अशा पद्धतीचा तुटवडा नाही. हा कृत्रिम तुटवडा कुठे निर्माण केला जात असेल आम्हाला कळवा, आम्ही त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करू. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत होते भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर. कोणीही पॅनिक होण्याची आवश्यकता नाही असा तो सल्ला त्यांनी सध्या दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह मी रवी खरात, TV9 मराठी, पनवेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.